विठोबार घुमाए जय 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 विठोबार घुमाए विठोबार घुमाए जय जय विठोबार Viष्णु
सत्ता विश्वास तो करे स्वामीवरी सत्ता सकल भोगिता होय जाती सकल भोगिता होय जाती कामने चित्त करारे निर्मल कामने चित्त करारे निर्मल देवोनि गोपाल राय देवोनि गोपाल राय विश्वास तो करे स्वामी वरी सत्ता विश्वास तो करे स्वामी वरी सत्ता सकल भोगिता होय जाति सकल भोगिता होय जाति गोपाल हेलो 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 गेंद हेलो काया वाचा मने काया वाचा मने आवाज हेलो हेलो विष्णु दास काया वाचा मने
स्वामीवरी सत्ता स्वामीवरी सत्ता विश्वासित करिए विश्वासित करिए विश्वासित करिए सकल भोगिता सकल भोगिता
विश्वास करे विश्वास तो करे स्वामी वारी सत्ता विश्वास तो करे विश्वास तो करे विश्वास तो करे काम क्रोध त्यासी बाधेची ना विश्वासी तो करी स्वामीवरी सत्ता सकळ भोगिता होय त्याची तुका म्हणे चित्त करावे निर्मळ येवणे गोपाळ राहे तेथे विश्वासी तो करे स्वामीवरी सत्ता सकळ भोगिता होय त्याची पांडुरंगा करो प्रथम नाम पांडुरंगा
बसलेल्या संत मायबापांना माझी हात जोडून विनंती आहे की मी बोलतोय ते तुम्हाला कळतंय का किंवा ऐकायला येतंय का? मी काय विचारलं? ही सगळी मुख्य आहेत का? वेळ किती झाली आता? 10. आता ह्यो पक्ष कोणचा? म्हणजे रात्रीचा वेळेचा पक्ष. पक्ष 15 शुक्ल पक्ष आहे ना. शुक्ल पक्षातलं रात्रीचं 10. असो, कीर्तनाची वेळ 2 तासाची आहे. मी ह्या गावात पहिल्यांदा नांदाय आलो या. होय, जरा साऱ्याने सांभाळून घ्या बरं. मध्यंतरी प्रमाण तुम्ही चालीचं दोघांनी दिलं तरी बी चालेल. माझीच वाट बघायची काही गरज नाही, कारण सांगण्याच्या ओघामध्ये एखाद वेळेस तुम्ही कंटाळून जाल आणि ह्याचं कवा चराट सपायचं म्हणणार आणि पुन्हा मग आम्हाला चान्स मिळणार नाही. तर जरी तल्लप झाली हो की त्या अनुषंगानं आली तर तुम्ही आपली बांग द्यायला हरकत नाही. हां, मायबाप हो, मी बसलेल्या लोकांना विचारतोय का विनोद म्हणून विचारत नाही. मला खात्री होऊ दे की मी जिवंत माणसाच्या समोर कीर्तन करतोय. बसलेल्या माणसांना माझा शब्द ऐकायला येत आहेत. शाबास पट्ट्यानो. आता कसं झालं बघा बरं, घरच्या गत वाटायला लागलं का नाही? तुम्ही अगदी नुसतं टवकारून मन मिळाले से मना एका फुलला जनार्दना. तुमची आमची शरीर लांब असू द्या चालेल, पण मन मिळालं पाहिजे. आणि मन नाही मिळाली, आज पायाभरणीचं कीर्तन आहे, मनोमिलन झालं पाहिजे. हा, सांदमोड चांगली झाली पाहिजे, पायाभरणी चांगली झाली पाहिजे, तर याच्यावरती कळस चांगला बसेल आणि तो टिकेल. हे पहा माता भगिनीनो, तिथनं पाठीमागून येणाऱ्यांना जरा रस्ता द्या. पुढं जागा मोकळे नाही, पुढं सरकून बसा. इथं काय मार्का बैल बांधलेला नाही. या इकडं पुढं या, पुढं बसा. तुमची मीटिंग चालू झाली की मी काय करायचा का? तुमचं विस्तूर बसू खाली झाल्यावर मला मिस कॉल द्या. बसू का? जर बसलो तर 8 दिवस उठायचा नाही, पुन्हा विधी करावा लागल. असो, तुम्हाला बोलायला येतंय, ऐकायला येतंय याची खात्री झाली. आता सुरुवातीला मी तुमच्या समोर काहीतरी देवाचं म्हणणार आहे, तसं तुम्ही पाठीमागणं म्हणणार का? म्हणजे तुम्हाला बोलायला येते याची खात्री होईल. तुमचं काय मत आहे? मी जसं म्हणेन तसं तुम्ही म्हणणार पाठीमागं? वा वा, तुमची तयारी आहे? नाही नाही, ही हां असू दे, चालतंय. तयार? बरोबर म्हणू का? म्हणू का? म्हणू. छत्रपती शिवाजी महाराज की. काय सांगूया ना, आपलं काय ठरलं होतं, मी जसं म्हणीन तसं, आणि मला तुडवून पुढं गेला असायचं. हे बघा, नाचता येईना म्हणजे अंगण वाकडं म्हणू नये. आपलं ठरताना काय ठरलं होतं, मी जसं पुढं म्हणेन तसं पाठीमागं म्हणायचं. तुम्ही म्हटला का? तुम्ही माझं ऐकताय का? मग मी तुमचं ऐकावं का? आता 4 वाजस्तूर कीर्तन चालणार. चालेल का? हां, तुझा तू बस बोंबलत म्हणा, आमचा आम्ही जातो. टाईम झालं की आमचा आम्ही हाणतो गाडी. तू एकटा खुशाल बस. टाळकरी बी पुन्हा काय करणार, दुसऱ्याच्या खांद्यावर टाळ अडकवणार, त्यानं बघितले की त्याला असं करणार. असं व्हायला नको. असो, प्रसंग 1926 सालचा आहे, काळजीपूर्वक आहे का? 1926 सालचा प्रसंग, पुण्यामध्ये झालेली सत्य घटना. संत तुकोबारायांच्या नावाचा एक सिनेमा तयार होत होता, पिक्चर तयार होत होता, आणि त्या एका स्टुडिओमध्ये त्याचं शूटिंग चाललेलं होतं.
शूटिंग चाललेलं असताना त्या ठिकाणी तुकोबराय त्यांचे वारकरी टाळकरी तुळशीचे वृंदावन घेऊन माता माऊली जाणाऱ्या दिंडीला आणि त्यांच्याबरोबर असणारे त्यांचे सहकारी या सर्व 64 कलाकारांचा संच तिथं काम करत होता. काळजीपूर्वक आहे का? 64 कलाकारांचा संच तिथं काम करत होता. सेटवरती त्यांचं शूटिंग झालेलं आहे. एक शॉट झालेला आहे पूर्ण. दुसऱ्या शॉटसाठी सेटची डेव्हलपमेंट करायची आहे त्यांना आणि सेटच्या डेव्हलपमेंटसाठी त्या कलाकारांना एका हॉलमध्ये बसवलं. दिग्दर्शक आणि निर्माता यांनी त्या ठिकाणी सेट डेव्हलपमेंट करायला सुरुवात केली. बराच वेळ लागणार होता आणि तेवढ्यात दिग्दर्शकाच्या लक्षात आलं की या कलावंतांना थोडा चहापान करावा. म्हणून तो त्यांच्याकडे आला आणि तिथं बसलेल्यांना हात जोडला आणि सांगितलं, जरा वेळ लागणार आहे सेट डेव्हलपमेंटला, आपण थोडा चहा घ्यायला जाऊया. ज्यांनी तुळशी वृंदावनं घेतली होती त्या माऊलींनी खाली ठेवली, टाळकर यांनी टाळ बाजूला ठेवले, विणेकर यांनी विणा ठेवला आणि सगळेजण चहा घ्यायला तयार झाले, निघाले. कारण तिथं चहा नव्हता. 200 फूट अंतरावरती जाऊन एका टपरीवरती चहा घ्यायचा होता. पण तुकोबरायांचा पेहराव ज्यांच्या अंगावर होता ती व्यक्ती मात्र जाग्यावरून हलली नाही. त्यावेळेला ते दिग्दर्शक आले आणि त्यांनी विचारलं, म्हटले महाराज चला ना, सगळेच निघाले चहा घ्यायला. त्यावेळेला त्यांनी सांगितलं, देवा हे धोतर, ही बाराबंदी, तुळशीच्या माळा, चिपळ्या, विणा आणि मुंडासं या सर्व पेहरावा करण्याला 1 तासाचा वेळ जातो. हा पेहराव उतरून मी तिथं यायचं म्हटलं तर पुन्हा 1 तास लेट होईल, तुम्ही चहा घेऊन या. हे ऐकलं त्या निर्मात्यानं आणि दिग्दर्शक आणि निर्माता हे दोघंही तुकोबरायांच्या समोर आले आणि हात जोडला आणि म्हणाले, देवा आज ना उद्या पिक्चर तयार झाल्यावर जोग तुम्हाला बघणारच आहे. आता न पेरावा उतरता तिथंपर्यंत चला, काही 4 माणसं तुम्हाला बघतील, ते बघतील. त्यांची मानसिकता तयार केली आणि त्यांना घेऊन गेले. रस्त्याच्या कडेलाच एक टपरी वजा हॉटेल होतं आणि त्या ठिकाणी सगळे रस्त्यावरच उभे राहून चहा घ्यायला लागलेले. चहा त्या मुलाने आणून दिला हातामध्ये आणि त्या असा इथं जरा रस्ता आहे ना, असं रस्त्याच्या कडेला हॉटेल आणि त्या रस्त्यावरून आळंदीला निघालेले काही ठराविक वारकऱ्यांचे, एक 5-6 वारकऱ्यांचा संच होता आणि त्यांनी ही गर्दी कशाची आहे म्हणून बघितलं तर तिथं तुकोबराय त्यांना दिसले. पुढे गेलेली मंडळी पाठीमागं आली आणि त्यांनी त्या तुकोबरायांच्या पायावरती साष्टांग दंडवत घातला. त्या तुकोबरायांच्या हातामध्ये चहाचा ग्लास होता. पायावरती वारकरी लोटांगण घालत होते. त्यांचं बघून रस्त्यानं जाणारी सर्व मंडळी येऊन तुकोबरायांच्या पाया पडत होते. म्हणजे त्या कुठल्या सिनेमातल्या त्या तुकोबरायांच्या पायावर लोटांगण घालत होती. हातातला कप तसाच होता, डोळे फाकले होते, डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत होत्या. सगळ्यांचं चहा पिणं संपलं आणि ग्लास गोळा करण्यासाठी तो मुलगा आला तर यांच्या हातात तसाच चहा. वरती बघितलं तर डोळ्यातून पाण्याच्या धारा. त्या मुलाने विचारलं, काका चहा पिला नाही तुम्ही? पोळला का हो तुम्हाला? तुमच्या डोळ्यातून अश्रू आले? त्यावेळेला ते भानावर आले आणि त्या मुलाला काय सांगितलं ऐका. अरे बाळ, मी 14 वर्ष झालं याच स्टुडिओमध्ये आर्टिस्ट म्हणून काम करतोय, पण साधा रामराम सुद्धा मला कोणी केला नाही. पण आज हजारो लोकांची माझ्या पायावर दर्शनासाठी लोकांची दिंडीच्या दिंडी येऊ लागलेली आहे. का तर तुकोबरायांचा पेहराव माझ्या अंगावर आहे. मनात विचार आला की तुकोबरायांचा पेहराव अंगावर घातल्यानंतर जर एवढं सामर्थ्य त्या पेहरावमध्ये असेल तर तुकोबरायांच्या गाथ्यामध्ये किती सामर्थ्य असेल, त्यांच्या वाङ्मयामध्ये काय ताकद असेल, त्यांच्या अभंगाच्या अक्षराचं काय वजन असेल, याचा मला विचार पडला. मनात चक्रीवादळ सुरू झालं आणि मी कोण आहे हे स्वतःला विसरायला लावणारा हा कपड्यांचा ड्रेस तुकोबरायांचा आहे आणि हा किती पवित्र आहे, त्याचं वजन किती आहे, त्याची किंमत किती आहे मला आता कळली. शपथपूर्वक सांगतो, आजपासून शेवटच्या श्वासापर्यंत हा पेहराव मी कधी अंगावरून उतरणार नाही. ही शपथ त्या ठिकाणी घेतली. त्या व्यक्तीचं नाव आहे विष्णुपंत पागणीस. बेतातच वाजवे जावा, हां त्याच्यावर पुन्हा GST वाढल, बेतान वाजवायचं आणि जावा जावाचं भांडण लागलं का नाही, हा पळतच जायचं. तुमच्याकडे बी पद्धत आहे म्हणा, ते पळतच जायचं.
आणि टाळी वाजवताना मात्र सलाईनवरनं नुसतं काढलं का नाही बाजूला तसं काढायचं असं आता जणू काय ह्यांची सलाईन उपसली या आणि बेडवरनं खाली जनरल वार्डात आणून टाकलं या असं करायचं नाही. म्हणून म्हणलं मी आहे जरा आडगा माणूस, माझी भाषा कळती नव्ह का तुम्हाला. हां, आय एम नॉट क्वालिफाईड अँड नॉट एज्युकेटेड. अगं बाई न खरं सांगतोय. बघा गंमत कशी आहे बघा. त्या दिवसापासून त्या माणसानं अंगावरचा पेहराव उतरला नाही आणि त्यांना लोकांनी विचारलं, महाराज तुमची परवानगी असेल तर हाच फोटो आम्ही जगात तुकोबरायांचा फोटो म्हणून प्रसिद्ध करू का. करायला हरकत नाही म्हटले. आज आपल्या घरामध्ये जो फोटो पूजला जातो तेच तुकोबराय आहेत, तेच तुकोबराय आहेत. कारण तुकोबरायांच्या काळामध्ये फोटोग्राफी जास्त नव्हती. आणि 1926 आता किती आहे साल, हा म्हणजे किती वर्षापूर्वीची घटना आहे. नाही उद्या मीटिंग घेऊन पुन्हा मग मला सांगा, मेसेज टाका. तुकोबरायांच्या अभंगाचं विवेचन ऐकायसाठी बसला. एवढं तुकोबरायांचा जर नुसत्या वस्त्रामध्ये पेहरावामध्ये सामर्थ्य असेल तर अक्षरात काय ताकद आहे ती आता आपण बघायची आहे. अक्षरातली ताकद बघायची असेल तर अक्षर समजून घेणं गरजेचं आहे. ऊसाची गोडी कळायची असेल तर ऊसाच्या फडातनं कपडे काढून उघडं होऊन फिरलं पाहिजे. असंच ना. हा, ऊसाची चव कळायची असेल तर काय केलं पाहिजे, ऊस खाल्ला पाहिजे. हा, स्वयंपाकाचं तिखट मीठ कळायचं असेल तर आमटीनं काय केलं पाहिजे. बोलत जावा. मी काय 2 तासाचा पाहुणा आहे, तुमच्या घरात जेवायला येणार नाही नाही म्हणणार. लय ओळख केली म्हणजे तुकडं मागा येतोय काय कोणास तसं काय येणार नाही अजिबात. मी इथनं जाणार बरं का. बोला बिनधास्त बोला. तुमचं एक लेकरू समजून बोला, भाऊ समजून बोला, धाकटा भाऊ म्हणा, नाही कामाचा एक देशसेवक म्हणून बोला, पण बोलत जावा. बोललं तर तुम्ही आम्ही खेळी मिळी गदारोळी आनंद. त्या आनंदाला पारावर नाही. तुकोबरायांनी अभंग 3 चरणाचा विवेचनासाठी घेतलेला आहे. अभंग असा आहे, काया वाचा म्हणे झाला विष्णुदास. पहिली ओळ आहे काया वाचा म्हण. अक्षर किती झाली बोला. अभंग कळला पाहिजे. अक्षर 6. शब्द किती झाले 3 शब्द 6 अक्षर. काय सांगतात आपल्याला बघूया. काया अक्षर किती आहेत 2. काया कशाला म्हणायचं काया, शरीराला काया म्हणायचं. आता ही काया अक्षर दिसायला 2 आहेत पण 2 अक्षराची काया बनायला मटेरियल बरंच आहे. घर अक्षर किती आहेत अक्षर, मग 2 अक्षरात 2 अक्षर जे घर बनवतं ते घर बनण्यासाठी कितीतरी मटेरियल लागतं माहिती आहे की नाही. हा, काय काय मटेरियल लागतं. सिमेंट लागतं, सळी लागते, वाळू लागते, खडी लागते. हा महत्वाचा पॉइंट. पाणी लागतं, पाणी मारणारा लागतो. बरोबर. मग आता हे तुम्हाला बऱ्यापैकी माहित आहे. आणि सगळं घर बांधून झालं की आत प्रवेश करताना पहिल्यांदा काय लागतं, हा काड्याची बिटी. पहिल्यांदा घरात जाताना काय लागतं, गारवा भेटल का गारवा. नाही आपणच करतोय ना हे. माझं जरा व्हायचं अभंग आणि आपलं जीवन याची सांगड घालण्याची माझी पद्धत आहे. परवडली तर घ्या, नाही परवडली तर 2 तास हे आपलं वराडतंय गाडाव म्हणून ऐकान जावा, विषय नाही. इतकं काळजीपूर्वक उपाशी तापाशी राहून बँकेची कर्ज काढून आपण घर बांधतो आणि घरात प्रवेश करायचा त्या दिवशी पहिलं काम कुठलं आपलं, घरात जाळ काढायचा. हा होम म्हणजे घर.
इंग्लिशमध्ये होम म्हणजे घर. इंग्लिशमध्ये होम म्हणजे काय? घर. मग आपण गृहप्रवेश करताना काय करतो? होम करतो. होमच करतो. होम करतो म्हणजे अग्नी प्रदीप प्रज्वलित करतो. मग अग्नी ज्या ठिकाणी प्रज्वलित झाला त्या ठिकाणी गारवा भेटेल का? नाही भेटत. विषय तो नाही आपला. तर या घराचाही विषय आहे, कायेचा. कायेचाही विषय आहे. काया हे सुद्धा एक घर आहे. ते घर बांधण्यासाठी जेवढं मटेरियल वापरलं तर याच्यामध्ये काय काय मटेरियल वापरलंय याचंही गणित करता येत नाही. पण याला मूळ 5 जसं वाळू, खडी, सिमेंट, पाणी आणि काय सळ्या फळ्या, हा असंच पाहिजे. हां, भाकरी बिकरी, कालवण बिलवण, भात बीत. हां, कसं झालं? नवरा रानात आला आणि बायकोला म्हणला, हां बरं मला वाट जरा भोका लागली. ती म्हणली, आव जरा थांबा. हा मला 11 वाजले, सकाळपासून घरात आहेस तू, काही स्वयंपाक केला नाहीस का? हा म्हणली माझ्या मागं तेवढंच काम आहे का? काय काय केलंस? म्हणले कालवण बिलवण, भाकरी बिकरी, भात बीत, भांडं कुंड, जेवण खाणं, झाडून लुटून, असं बरंचंच बोलली हो. बरं म्हटलं आता काय बायकाशनी गाड्याला कसं ग बसवायचं चांगलं माहीत असते, मी कशाला सांगू नवीन तुम्हाला. होय, हां, कारण ह्याला कसं नाचवायचं. 25 वर्ष आईनं पदराखाली घेऊन मोठं केलेलं असतं याला. पण ज्या दिवशी सावधान म्हणेल त्या दिवशीपासून त्याच्या वाटोळ्याला सुरुवात झाली. इकडं कोणाचं वाटोळ नाही नोखा झाले नसल. चांगला इकडचा भाग मला जरा आवडला म्हणून मी आलो कीर्तनाला. आणि पहिल्यांदा आलो त्यामुळे जरा लाजत लपतच बोलतो. या आलं का लक्षात? हां, जरा लाजत लपत. लाजायचं असतो कुणी? लाजायचं असतो कुणी? हां, बायकानी. मग कुणी? लाज असणारानं लाजायचं असतं, नसणाराला त्याचा काय विषय. गेली लाज धीट केलो देवा. भगवंताच्या दरबारात हे सगळं सोडून यावं लागतं. नकळे साधन या परते, नकळे साधन या परते, नकळे साधन या परते, नकळे साधन. लाज बळ शंकर तुझा विलामान, नकळे साधन या परते, नकळे साधन या परते. मातानो, थोडं पाठीमागनं रस्ता ठेवा. इकडच्या बाजूला जागा आहे, येणाऱ्यांना येऊ द्या. पुढं सरकून जरा बसा. पाठीमागनं रस्ता मोकळी राहू द्या. निमकीर्तन झालं तरी आपल्याला बसायचं कळना, काय सांगायचं. आणि मांडवात जर बसायला दुसऱ्याला जागा देत नसेला, हृदयात कशी देणार? हृदयात एखाद्याला जागा द्यावी लागते देवा. तोच विषय आहे आजचा आपला. हा, आता या घराचा आणि या घराचा संबंध काय? एक लक्षात ठेवा, हे घर बांधायचं काम कुणाचं आहे? हे घर बांधतो आपण, ते या पृथ्वीवरचं मटेरियल गोळा करूनच बांधतो का? पृथ्वीच्या बाहेरचं मटेरियल आणून घर बांधतो? नाही बांधत. सळी, वीट, वाळू, सिमेंट, पाणी, खडी आणि काय लागत असेल ते सगळं त्यांनी सांगितलं तसं. तो नवरा जेवायला बसला, म्हणला तिनं भात आमटी कालवण काय असेल ते वाढलं. झालं का म्हणले? वाढून झालं. इकडे म्हणे काय? ते येताचा कॉइंटा इकडं. तिलाच सांगितलं येताचा कॉइंटा कळतं. आताच्या गणेशनी माहीत नाही होती, पहिलं कोण असलं तर त्यांना माहीत.
ती इकडं आण म्हणली. ती म्हणली कशाला जेवताना काय करत? तसं नाही म्हणले, मांजर कुत्रं येतं म्हणून पाहिजे म्हणले, जवळ कुत्रं मांजर येतं म्हणून पाहिजे म्हणून तिने बी आणून दिला. तुम्ही दिची बिचीला, पण त्याचं काय घास आहे तुम्हाला कोंड्यान मारायचा. हां त्याने दिलं आणून. हां सांग म्हणले, बघ तू काय मला आले आले म्हणलीस, भात बीत कालवण बिलवण भाकरी बिकरी, भाकरी वाढलीस बिकरी कुठं आहे, कालवण वाढलेस बिलवण कुठं आहे, भात वाढलायस बीत कुठं आहे. मग तिनं सांगितलं, हा एक बोलण्याचा प्रघात आहे, बोलण्याची पद्धत आहे, आणि त्या पद्धतीमध्ये मी बोलले. शब्दशः अर्थ घेऊ नका. तसा शब्दशः अर्थ तुकोबरायांच्या अभंगाचा आपण व्यवहार, अध्यात्म आणि आपलं जीवन याच्याशी आपण त्याचं साम्य घडवायचं आहे. या घरामध्ये मटेरियल भगवंतानं वापरलंय. हे घर आपण बांधतो आणि हे घर कोण बांधतो? भगवंत बांधतो. बघितलाय? मग मोगामतच त्याच्या वाळ घेत आहे. मोगामत सांगताय, त्यांनी बघितलाय का? नाही. मग भगवंतानं बांधलं नाही. आपल्या डोक्या, आपल्या शरीरावर आपलं डोकं आहे, आपल्या डोक्यामध्ये आपला मेंदू आहे, आपल्या मेंदूला विचार करायची स्वतंत्रता दिलेली आहे. मग आपण त्याचा सर्च केला पाहिजे. दुसरा सांगतोय ते ऐकून त्याच्यामध्ये खरं खोटं चांगलं वाईट बघितलं पाहिजे. आणि हे न बघता कशावरही विश्वास ठेवू नका. का ठेवू नका? आजपर्यंत आम्ही म्हणत आलोय काय की देव किती आपल्यात, देव आपल्याकडे किती आहेत? 33 कोटी. किती वर्ष झालं आकडा ऐकतोय? कितीतरी पिढ्या गेल्या. हां पिढ्या गेल्या, आकडा हाच ऐकतोय. मग त्यांचा तिथनं पुढं वंश वाढला नाही का? आपल्या चिंचणीमध्ये गेल्या 10 वर्षात जेवढी लोकसंख्या होती तेवढीच आहे का आता? बरीच कमी झाली आहे, वाढली आहे होय. मग देवांचंच असं का बिघाडलं? 33 कोटीवरनं आकडाच आलं ना. विचार करायसाठी सांगतोय मी. का का हे तुकोबरायांना कळलं म्हणून त्यांना सांगणं भाग पडलं लोकांना. त्याच्यासाठी त्यांनी अभंग लिहिला. एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम, एक गावे आम्ही विठोबाचे नाम, एक गावे आम्ही विठोबाचे नाम. काम नाही आता, आणि गावे काम नाही आता, आणि गावे काम नाही आता. एक गाव आम्ही विठोबाचे नाम, एक गाव आम्ही विठोबाचे नाम, एक गाव आम्ही विठोबाचे नाम, एक गाव आम्ही विठोबाचे नाम. अनेक पिकाम नाही आता, अनेक पिकाम नाही आता, अनेक पिकाम नाही आता. म्हणून या वाटा सूक्ष्म रे, म्हणून या वाटा सूक्ष्म रे. अनेक पिकाम नाही आता, अनेक पिकाम नाही आता, अनेक पिकाम नाही आता. म्हणून या वाटा सूक्ष्म रे, म्हणून या वाटा सूक्ष्म. एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम, अनेकांचे काम नाही आता. मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर, केला राज्यभार चाले ऐसा. आणि यामुळं आम्ही एकत्र येत नाही. मी बोलत नाही, तुकोबरायांनी त्याला प्रमाण दिलंय. हेंद्री शेंद्री सेंदरी सेंदरी दैवते, सेंदरी सेंदरी दैवते, सेंदरी सेंदरी दैवते, सेंदरी सेंदरी दैवते. कोणती पूजी बुते के ते, कोणती पूजी बुते के ते, आपुल्या पोटा धीरते, आपुल्या पोटा धीरते, आपुल्या पोटा धीरते. मगती धीते अवदान, मगती धीते अवदान, मगती
आपुल्या युद्धी आणि कापिडी आपुल्या युद्धी आणि कापिडी आपुल्या युद्धी आणि कापिडी आपुल्या युद्धी आणि कापिडी सोनबरी हे दरी मध्ये कोणती पूजी पूजे देते आपुल्या पोटाची मागती सीते अवदान स्वतःच्या पोटासाठी रडणारी देव कधी असतो का? नाही बघ. म्हणून संतांनी प्रमाण दिले त्याला. म्हणून मी तुम्हाला तेवढ्यासाठी तुकोबारायांच्या या अभंगाचं विवेचन करताना सांगतोय. अक्षरच आहेत काया वाचा आणि मन. शब्द 3 आहेत, अक्षरच आहेत, पण 6 अक्षर 3 शब्दात काय सांगतायत हे जर आपल्याला कळलं तर आयुष्याचं वर्म समजलं. आणि आयुष्याचं वर्म जर नाही समजलं तर पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम. 84चा फेरा कधी चुकणार नाही. पुन्हा जन्माला यावं लागणार, पुन्हा कर्म करावं लागणार, पुन्हा त्याची फळं भोगावी लागणार. आणि मग आणखी हे 84चं चक्र कधी संपणार नाही. हे चुकवण्यासाठी शेवटची पाळी, शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, 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 शेवटची पाळी एक मनुष्य जन्म. चुकल्यावर फेरा पडे, चुकल्यावर फेरा पडे, फेरा पडे, चुकल्यावर फेरा पडे, चुकल्यावर फेरा पडे, चुकल्यावर फेरा पडे, शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, 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 शेवटची पाळी एक मनुष्य जन्म. शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, चुकल्यावर मग फेरा पडे. फेरा चुकवायचाय कोणता? जन्म आणि मरणाचा. जन्म मरणाचा फेरा चुकवण्यासाठी म्हणून मी सांगितलं पृथ्वीवरली दगड माती गोळा करून बांधलेल्या घराला सुद्धा काहीतरी आयुष्य असतं. मग ते 100 वर्ष असो, 50 वर्ष असो, 70 वर्ष असो, त्यानंतर ते घर जुनं होतं, कालांतरानं ते पडतं. तसं या देहाला सुद्धा, या पंचतत्वानं बांधलेल्या या घराला सुद्धा काहीतरी मर्यादा आहे. तर यात काय काय वापरलंय? पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या तत्वांचा वापर केलाय. ही तत्व वापरलेले आहेत. पृथ्वी म्हणजे दगड माती, आप म्हणजे पाणी, तेज म्हणजे अग्नी, वायू म्हणजे वारा. आहे का या घरात? वारा या घरात आहे का? बघायचा असेल तर नाक आणि तोंड दोन्ही दाबून धरा. आपलं धरायचं, शेजाऱ्याचं नव होय त्याने बाई होईल. नाही नाकन तोंड बुवानी सांगितले म्हणून शेजाऱ्याचं
काहीतरी मला माझ्या वाली म्हणजे ही गाव सारं मला मागं लागल. काय सांगाय आलाय बुवा तुम्ही म्हणून. आलं का लक्षात. वारा आणि आकाश, हाड आणि मांस आहे, ही पृथ्वी आहे. हे पृथ्वीचं तत्व वापरलंय. हाड आणि मांस, दगड माती. पाणी, पाणी कुठं आहे? पाणी कुठं आहे? पाणी आहे का नाही अंगात एखाद्याशी? हा, आपल्याला जर आपल्या जवळ असणारं कळलं नाही, तुकोबारायांच्या अर्थाचा, अभंगाचा अर्थ कळायचा आहे. म्हणून मला हे सांगणं भाग आहे. कुठं आहे पाणी? वाऱ्याची जागा दाखवली. पाणी कुठं आहे? तुझं आहे तुझं पाशी, परी तो जागा चुकलाशी. चुकलेली जागा दाखवायचं काम संतांनी केलेलं आहे. म्हणून तुम्हाला असं विचारतोय, पाणी कुठं आहे? पाणी डोळ्यात आहे. एकनाथ महाराजांनी छान वर्णन केलंय त्याचं. नातांच्या घरची उलटी आहे खूण, पाण्याला लागली तहान. तहान तुम्हाला लागते का पाण्याला लागते? आपल्याला लागते का पाण्याला? आपल्याला. आपल्याला लागते हा व्यवहार झाला, आणि पाण्याला लागते हे अध्यात्म झालं. ताण ही पाण्यालाच अगोदर लागते. हा, आता हे पाणी प्यायचं आहे. नातानी त्याच्या पुढची ओळ सांगितली. प्यायचं आहे पाणी. कसं आणायचं? पाणी आणायचं आहे, भांडं भरून आणलं पाहिजे का नाही? तांब्या असो, ग्लास असो, घागर असो, काय असो, आणलं पाहिजे. पण या घरामध्ये पाणी कसं आणलं जातं? आत घागर बाहेर पाणी. पाण्याने पाणी आणले बांधुनी. पाणी कसं आणतात? आत घागर बाहेर पाणी, आणि पाण्याने पाणी आणले बांधुनी. नातांच्या घरची उलटी आहे खूण, पाण्याला लागली तहान. आता आत घागर बाहेर पाणी घेऊन येता येईल का आपल्याला? येतंय, पण त्याची तपासणी केली नाही. आता इथं चटणी असती तर लगेच दाखवलं असतं पाणी कसं आहे. काय करायचं? चटणी काय करायची? हा, चिमट चिमट खायला द्यायची, डोळ्यात टाकायची. मग डोळ्यातून पाणी येतं का डोळ्याच्या बाहेरून पाणी येतं? डोळ्यातून नाही येत पाणी. पापणी आणि डोळा यांच्या मधून पाणी येतं. डोळ्याला घागरीची उपमा दिलेली आहे. आत घागर बाहेर पाणी. डोळ्यातनं पाणी येतं. आत घागर, बुबुळ आणि पापण्या यांच्या मधून पाणी येतं. तुम्हाला नाही कळलं तर उद्याच्याला डॉक्टरकडे जावा. आणि डॉक्टरकडे जायचं नसलं तर एखादा चाकू घ्या आणि कोंबा द्या. कुठनं पाणी येतंय बघा. आत घागर बाहेर पाणी. पण ते पाणी बांधलंय कसं? घागरीच्या बाहेर पाणी आहे, पण योग्य वेळ आल्याशिवाय ते बाहेर येत नाही. मग योग्य वेळ कधी येते? योग्य वेळ कधी येते? एक तरी जास्त दुःख झालं पाहिजे, किंवा एक तरी जास्त आनंद झाला पाहिजे. आनंद होईल त्यावेळेला जे पाणी बाहेर येतं त्याला आनंदाश्रू म्हणतात, आणि दुःख झाल्यानंतर जे पाणी येतं त्याला दुःखाश्रू म्हणतात. म्हणून अजून एकदा सांगतोय, डोळ्यातून पाणी येत नाही. डोळ्याच्या आतमध्ये जे पाणी आहे ते अजून कुणालाही तयार करता आलेलं नाही. डोळ्याच्या आतमध्ये वेगळं पाणी आहे आणि अंगात वेगळं पाणी आहे. हो, डोळ्याच्या आत पाणी बुबुळ फोडलं तर निघतं, आणि एकदा फोडलं पुन्हा आंधळं झाल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. नाही त्याने प्रयोग करून बघू नका. नाही करचीला करू नका, अजिबात करू नका. आत घागर बाहेर पाणी. पाणी कसं राहिलंय? पाण्यानंच पाणी बांधलंय. पाण्यानंच पाणी बांधलंय. म्हणून मनच मनात मुरवायचं आहे. मन मनात मुरवायचं आहे. जसं तूप लोण्यात असतं, लोणी पाण्यात असतं. कुठं असतं?
कुठं असतं? दुधात लोणी असतं आणि दूध हा मग कासेत गाईच्या म्हैशीच्या जे दूध आहे ते पिण्यासाठी आपण काय झालं पाहिजे? गोचीड. काय झालं पाहिजे? गोचीड. मग काय झालं पाहिजे? हा वासरू म्हणा. हा घोड्याच्या वासरागत होऊ नका. घोड्याच्याला शिंगरू म्हणतात, गाईच्याला वासरू म्हणतात, शेळीच्याला आणि माऊलीच्याला. करेक्ट. ह्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. तुम्ही वाजवा. अगदी बरोबर बोलला. गाईच्याला वासरू आणि माऊलीच्याला लेकरू म्हणतात. मग लेकरू झालं पाहिजे. भगवंत कळायचा असेल तर याचक झालं पाहिजे आणि याचक व्हायचं असेल संतांची संगत धरली पाहिजे आणि संतांच्या संगतीत गेल्याशिवाय भगवंतापर्यंतची आपल्याला वाट सापडणार नाही. म्हणून हरिपाठाच्या अभंगामध्ये सांगितलं संतांच्या संगती मनोमार्गे गती, संतांच्या संगती मनोमार्गे गती, अकरावा श्रीपती, अकरावा श्रीपती मेरे पंते हरि मुखे मना, हरि मुखे मना, हरि मुखे मना, हरि मुखे मना. अकरावा श्रीपती, अकरावा श्रीपती संतांचे संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंथे. भगवंत प्राप्त करायचं आहे तर संत संगतीशिवाय पर्याय नाही. म्हणून या पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश यांनी बनवलेल्या या घराला काया म्हणतात. काय म्हणतात? काया. हे घरच आहे पण याला काया म्हणतात. मग काया आता ही आपली आहे का लोकाची आहे? पण परंतुनच एवढा घोटाळा केलाय. हे जे लटकतात का नाही ते पण परंतुनच लटकायला लागल्यात. काय आपली आहे? हा देह आहे काळाचे धन कुबेर, देह आहे काळात धन कुबेर, धना कुबेर, धना कुबेर, धना कुबेर. हे मनुष्याचे काय आहे, ते मनुष्याचे काय आहे, ते आहे काळात धना कुबेर.
देह हे काळाचे, धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे? काय आहे आपलं इथं? काही नाही, काही नाही. मग मला सांगा, संसार करणारी मंडळी इथं बसलेत ना सगळे, बरोबर? संसारिक आहात ना आपण? आपण सगळे संसारिक आहात का मायबाप? आहे की नाही? मग संसार चांगला का वाईट? हो, संसार चांगला का वाईट? सुखी का दुःखी? हा, सुखी दुःखी? संसार दुःखी आहे तरी आपण करतोय, आणि भगवत भक्ती चांगली आहे तरी एवढीच माणसं. तरी माणसं किती? एवढीच. म्हणजे चांगलं नको आहे. मग देह काळाचा, धन कुबेराचं, इथं आपलं काही नाही. म्हणून तुकोबारायांना सांगा वाटलं, अरे वेड्या, काया वैष्णव कर, वाचा वैष्णव कर, मन वैष्णव कर. वैष्णव कर म्हणजे काय? वैष्णव म्हणजे काय? वैष्णव म्हणजे विष्णूचा सेवक, विष्णूचा दास. विष्णू माया जगा वैष्णवांचा धर्म, विष्णू माया जगा वैष्णवांचा, विष्णू माया जगा वैष्णवांचा, विष्णू माया जगा वैष्णवांचा. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. आणि भेदाभेद हा जो भ्रम आहे तो अमंगळ आहे. अमंगळ म्हणजे चांगला नाही. तो भेद मिटवायचं काम या अभंगाच्या पहिल्या ओळीत केलं. अजून मला सांगायचं, बोलतो मी, देतो परवानगी तुम्हाला. हे भेद मिटवायचं काम कायेमध्ये, वाचेमध्ये आणि मनामध्ये कसं केलंय तुकोबारायांनी सांगतो. आता काया आपली नाही हे बघितलं आपण, कारण हे पंचतत्वाचं आहे, ज्याचं त्याला परत देऊन जायचं आहे, ज्याचं त्याला द्यायचं आहे. हे घर सुद्धा बांधलेलं पडलं तर पृथ्वीवरचं मटेरियल पृथ्वीवर मध्ये मिसळून जात आहे. तसं ही काया पृथ्वीमधलीच 5 तत्व, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, ही ज्याची त्याला मिळायला जातात. आणि शेवटी राहतं तिथं राख, काही राहत नाही. म्हणून या कायेला वैष्णव भेद रहित बनवायचं आहे, तरच आपण विष्णूचे सेवक होऊ. विष्णू म्हणजे विठ्ठल, विठ्ठल म्हणजेच राम, राम म्हणजेच कृष्ण. या सर्व देवाचा ये आपण सेवक व्हायचं. शरीरे साध्य होय केले, शरीरे साधिले परब्रह्म, शरीरे साध्य होय केले, शरीरे साधिले परब्रह्म, शरीरे साधिले परब्रह्म, शरीर साध्य होय शरीर साध्य. शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे गोसुले, शरीरे साध्य होय केले, शरीरे साधिले परब्रह्म, शरीर सुखाचे गोसुले, शरीरे साध्य होय केले, शरीरे साधिले शरीर माध्यमम खलु धर्म साधनम. एका वाक्यात सांगून टाकलं तुमचा अर्थ. शरीर हे माध्यम आहे आणि त्या माध्यमाचा वापर करायचा आहे. आता तुकोबारायांच्या अभंगाच्या अक्षराच्या विवेचनाला सुरुवात करायची आहे. मगापासून रानाची आणि मनाची मशागत केली. मशागत केल्याशिवाय कुठलेही बीज पेरू नये. नाम मंत्र हा बीज आहे. तुकोबारायांचा एक छान अभंग आहे, तुझं माझं शेत गावंदरी मळा, मध्ये बांधवळा तुळशीच्या, त्रिगुण तिपन नळसूत्र धारा, नाममंत्र बीज जपून या पेरा. नाममंत्राचं बीज पेरणी करायला आता सुरुवात करायची आहे. मशागत झालेली आहे. मग सांगा, काया वैष्णव बनवायची आहे. कशी बनवायची? काया वैष्णव बनवायची आहे. काया म्हणजे हे शरीर, हे वैष्णव बनवायचं आहे. कशी बनवायची? तर आपण त्याला सरासरी जी इन जनरली आपण काय म्हणतो, माळ घातली म्हणजे आम्ही वैष्णव झालो, बरोबर? माळ घातली म्हणजे वैष्णव झालो. हा देखावा झाला, वैष्णव होऊ शकत नाही. मी जरा परखड बोलतो, राग मानू नका, ते सांगणार आहे मी. कायेवर माळ घातली तुळशीची म्हणजे वैष्णव झाला नाही. तर गंध लिहाला वैष्णव झाला नाही, वारी केली वैष्णव झाला नाही, मग भजन केलं नाही, कीर्तन केलं नाही,
काया वैष्णव करायची आहे, तर त्या कायेचा वापर कसा करायचा. आमच्याकडचं एक उदाहरण सांगतो. मी जरा घाटाच्या खालचा आहे, बरोबर ना, याला घाटमाताच म्हणतात ना. मी घाटाच्या खालचा आहे, म्हणजे पायाचा दगड आहे. तुम्ही कळसाचे आहात. पायानं कळसाला शिकवणं काही योग्य नाही, पण आलू या जाग्याला गप का जायचं. काहीतरी देऊन आणि काहीतरी घेऊन पण जायचं. मग आता मी काय देऊन जाणार आणि काय घेऊन जाणार सांगा बघू. हे कळलं तर सांगणार, नाहीतर एवढी बोलून मी माझे भाषण. काया वैष्णव करायची असेल तर आमच्याकडचं एक उदाहरण सांगतो. एक भाऊ शेतकरी आणि दुसरा भाऊ पंढरीचा महिन्याचा वारकरी. 2 भाऊ सख्खे, एकाच आईवडिलाची लेकरं. मग वारकरी तो महिन्याची वारी करणार. 75 वय झालेलं, इष्टी फुकट, पंढरपूरचा वारकरी. मला काय कोणाला नाव ठेवायचं नाही आणि मी इदोळा तर कोणाला काहीच म्हणत नाही. ह्या टायमाला मी कधी कोणाला येडं वाकडं चांगलं बोलत चुकलं काही माझं नाही ना. हां बघा, 75 वय झाल्यानंतर एसटी फुकट, महिन्याची वारी. पहाटे लवकर उठणार, स्नान संध्या करणार, देवपूजा करणार. गोट्याला गंध, गुडघ्याला गंध, बेमटाला गंध, नरड्याच्या गाठ्याला गंध, कानाला गंध, कपाळाला गंध, दिवसभर पाहिजे तो छंद. वस्तुस्थिती सांगतोय आमच्याकडची. तुम्ही जीवाला लावून घेऊ नका. जीव असला तर तुम्ही जीवाला लावून घेऊ नका. आता मला सांगा, दुसरा भाऊ पहाटे लवकर उठणार, ते तोंड धुवायच्या आधी गोट्यात जाणार. 2 भावाचं मी दृष्टांत देतोय. काया वैष्णव बनवायचे. एक 75चा पंढरीचा वारकरी आहे, रोज पहाटे लवकर उठून स्नान संध्या करतो. आणि दुसरा पहाटे लवकर उठतो, तो गोट्यात जातो. गोट्यातलं सगळं गुरांची सेवा करतो. गुरं म्हणजे एक दैवत आहेत. गुरं दैवत आहेत का नाही. गुरांनी कित्येकांची घरं चालवल्यात का नाही चालवल्यात, आणि तुम्ही आम्ही घरं बुडवली आहात. बरोबर सांगाय आलूया. तुम्हाला काय वाटलं एवढंच बरोबर आहे माझं? सगळं बरोबरच सांगाय आलो हे मी. तर चुकीचं कशाला सांगू तुम्हाला? बरोबरच सांगाय आलो हे मी, बरं का. काय बोलतोय चुकीचं वाटतंय? माणसानं घर कुणाचंही वर काढलेलं नाही. हा, पण ज्याला वाचा नाही, ज्याला डाव्या दोरखंडाने बांधलंय आणि दूध द्यायचं बंद झालं की कसायाच्या ताब्यात देतोय, हा माणूस. पण त्यांनी ब्र शब्द काढला नाही. मुकाट्यानं टाकील तेवढं जेवढं समोर ठेवल तेवढं खाल्लं. काय जण हौसेनं गुरं पाळतात बघा. गुरं पाळायची आणि एवढी पेंडी आणायची, ती बी आपल्यातली नव्हती. आमच्याकडचं सांगते, तुमच्याकडं चांगलं आहे. सगळी देवागत माणसं आहेत तुमच्या, आहेत का नाही? देवासारखी माणसं आहेत तुमच्या. हां, दुसऱ्याच्यातली पेंडी आणायची, एवढी पेंडी आणायची आणि मागं उभा करायची. हां, जनावराच्या मागं भिंतीला उभा करायची. म्हशीनं दाव्यातनं तोंड काढून टॉई केलं की म्हणायचं तिला, तुलाच आणलंय का मी खाणार आहे? अरे घाल केलं का? घातल्याशिवाय काय खाईल ती? अशी पाळणारानं जनावरं पाळून त्याच्या घराला तळतळाट लागल्याशिवाय राहणार नाही. हे ज्याच्या शरीराला जमलं त्याची काया वैष्णव झाली. काय झाले म्हणला? कोणाची गई सुटली आहे काय? चुकीचं वाटतंय? मग उद्यापासून पण वैरण आपल्यात काढायची. हा, हे महत्वाचं ध्यानात ठेवा. नाही दिवस मावळला की येणं येळा घेतलाच. 5-6 वाजलं येळभर बोंबलं थिंडायचं कुठं बी हो. चौकात बस या हर एक नाथ. आणि 5 वाजल्यावर घरात गेले की ऐकून म्हणायचं, कुठं गेलतास हो का? माझ्या मागं एक आहे का? आता अहो त्या ढोराशनी वैरण नाही आणि इकडे येळा.
ती इळा घ्यायचा, दोरी इथं अडकवायची आणि गावात बाहेर पडला की म्हणायचं इकडे येऊ नका पण तंबाखू आहे का? हां, दुसऱ्याची तंबाखू मागून घ्यायची. मी जरा गडबडीत आलो, घरात माझी राहिली. ते म्हणते खाऊन दे तिकडे, जाऊ दे आपण तंबाखू द्यायची त्याला. ते म्हणते चुना चुना नाही माझ्याकडं. मग ती कोपरात दोरी, काकत इळा आणि हातात तंबाखू. आता चुनवाला दिवस बुडायला लागला या. चुनवाला कोणतरी ती कट्यावर म्हातार बसलो. बापू काय निवांत बसलायचा? होय बाळ्या इदुळा झालं, जरा गावाला गेलतो वाईज, रानात जाऊन येतो वैरण वाईज घेऊन. बर चुना आहे का बापू? हाय हाय इधर. मग बापूचा चुना, दादाची तंबाखू. हां, आणि ही चुळीत गुहळीत गुहळीत निघालं रस्त्याकडे मारुतीराय असं म्हणते. आता मागामागीचा मिळी हो, पदरचं नव. आणि मारुती दिसल्यावर आता उचलू लागायला मारुतीराया आधार करून बेंडा मोठा बांधणार आहे. तेव्हा मला उचलू लागायले म्हणून दर्शन घ्यायला गेलं. हात जोडा येईना, ती हीच काटल म्हणून मारुतीला कसं करता येईल? पुन्हा आणि मारुतीला असं केलं. मारुती म्हणता माझ्या डोळ्यावर फरक पडलाय का हेच बिघाडलं या? काय झालंय तरी काय बघावं म्हणून मारुतीनं चांगलं डोळं पुसलं, विचारलं त्याला. म्हणजे मारुतीनं काय वळकावं? हातात कमरं काकत इळा आहे, दोरी कोपरात आहे. म्हणजे मारुतीला वाटलं बाहेरही तुला धावतो म्हणते का काय कोणास न. देवाला सुद्धा कोडं पडतं अशा लोकांचं. ह्या जातीची काया वैष्णव होईल का लवकर? नाही होणार. म्हणून पहाटे उठायचं आणि एक गोट्यात जाणार, गुरांची सेवा करणार, ऋषीसारखी त्यांची अगदी आंघोळ घालणार, त्यांना पायाच्या नखीपर्यंत स्वच्छ धुणार, त्यांना पोटाला घालून धारा पाणी करून दूध घालून मग आंघोळ करणार. स्वतःची व्यवस्था. याला सेवा म्हणायचं, याला भक्ती म्हणायचं. गुराची करा पण भक्ती करा आणि प्रेम ठेवा त्याच्यावर. तुम्हाला कधी कमी पडणार नाही, कधी कमी पडणार नाही. आणि दुसरा पाटे उठणार आणि देवपूजा झाली की 8-9 वाजता नाश्ता करणार आणि शेताकडे फिरायला जाणार. ही कायमच कुठं कीर्तन, कुठं पंढरीन, कुठं वारी, ह्याच भानगडीत. शेताकडे कोण गेलं याचा? ह्याचा ऊस असा आणि त्या भावाचा ऊस त्याच्यापेक्षा चांगला. आता ह्याला गोड वाटलं असेल. म्हणजे आमच्याकडचं सांगते, तुमच्याकडे माणसं चांगली. ही वारकरी माणूस ती जी काकरी तुडवीत आपलं पीक बघायला जातोय. ह्या कायेनं ते पीक तुडवलं, त्याला काय वाटल? म्हणून चालत असताना विनाकारण बघून सुद्धा एखाद्या मुंगीवर पाय द्यायचा नाही. हे जोपर्यंत कायेला वळण लागत नाही तोपर्यंत काया वैष्णव होत नाही, बिंडाभर माळा गाठल्यास तरी. बरोबर? जमल उद्यापासून. होय होय, तुकारामांचा ह्योच अर्थ आहे. कायाच वैष्णव करायची असली तर या कायेचा वापर असा कर. किंवा रस्त्यात कोणीतरी एखादा ओझं टाकून बसलाय, त्याला एकट्याला उचलं ना, त्याला जाऊन विचार तुमची अडचण काय, तर उचलू लागायचं आहे. दर की मी लागतो. ह्या कायेचा उपयोग असा कर. रस्त्याने एखादं म्हातारं माणूस निघालंय, बाबा तुम्हाला गाडीवर यायचं आहे का? कुठं जायचं आहे? गाडी उभा कर, थांबव. तुम्हाला बसा येतं का? येत नसेल तर नका बसू, येत असेल तर बसा, नेऊन सोडतो. काया वैष्णव झाली. वाट दाखवताना एखाद्याला नीट वाट दाखवा. काया वैष्णव झाली. काया वैष्णव होण्यासाठी वारी करावी लागत नाही, माळ घालावी लागत नाही, आचरणाला महत्व आहे. हा बघा, आचरणाला महत्व आहे. मला सुद्धा बडबडून येतोय, पण करू काय? कुणाला सांगू? तुम्हाला सांगाय पाहिजे, कारण एका दुःखाची माणसं इथं जमली आहेत. समदुःखी आहेत, समदुःखी, समसुखी, समयातना असणारी आहे ती. असो, काया वैष्णव करायची झाली तर आपल्या शरीरापासून दुसऱ्याला किडा मुंगीला सुद्धा त्रास होता कामा नये. म्हणून
जर एखाद्या ठिकाणी आक्रमकता दाखवावी लागत असेल तर तिथं दाखवावी पण, कारण प्रत्येकाला स्वसंरक्षण करण्यासाठी भगवंतानं त्याच्या शरीराची रचना दिलेली आहे. मुंगीला सुद्धा चावा घ्यायची पद्धत दिलेली आहे. आता तर नवीन मुंग्या निघाल्या त्या, म्हणजे घरातल्या मुंग्या नव्ह, घरातल्या ही रिवान नव्ह, तांबड्या मुंग्या म्हणून आहे त्या बघा. कुठंतरी शेतात भांगलताना जर चावल्या का नाही, म्हणजे शेतात कोण जायत असेल तर हां गेला होता सका, आणि त्या मुंग्या जर चावल्या का नाही तर बाई भांगलीतच नाही. काय ग बाई लय मुंग्या, काय ग बाई लय मुंग्या, असं करीतच दिवस काढायचा. तिची पात तशीच. मग मालकाला म्हणायचं बघा की इथं बसा तुम्ही पातीला, आणि बळणच त्याच्या पातीतलं रेवान उठवायचं. त्याला चावल्या ती म्हणते खरं आहे खरं आहे खरं आहे. मुंग्याने बी रोजगारी माणसाचा एवढा फायदा केला या, बिना आळूशी येता माणूस पैसे घेऊन घरला येत. होय हो, काय सांगायचं या कलियुगात कशाला दर येईल. खरं आहे का नाही. हां तसं नाही, घाम गळला पाहिजे अंगात तर ती पैसा टिकणार आहे, तर त्या कायेचा उपयोग तुमचे वैष्णव झाले. नाहीतर 8 ते 1 म्हणायचं आणि घरातनं 8ला निघायचं. ती बी तिची गाडी आली तर. आमच्याकडं तसंच आहे. ती वर्षाला 10 गुंठ विकतो या, करील काय. वर्षाला 10 गुंठ्याचं तुकडं उठवलेलंच आहे ना, बागनाचं मिळच काय ना. तर असं करायचं नाही. काया हां भांगलाय गेला असा शेतकरी कोणतरी आजचेला यात माता माऊली मायबाप तुम्ही पण कोणतरी भांगलणार आहे का नाही, का नुसतं कापाकापीचंच आहे. भांगलणार आहे का नाही. हां हां टाईम ठरलेल्या टायमाला ते मालक येऊ दे नाही येऊ दे त्याच्या वावरात जावा. तो नाही येऊ दे ठरलेले 8ला टायमिंग ठरलंय, 8ला खुरपं चालू करा. हां खुरपं चालू करा, ठराविक टायमापर्यंत तुमच्या घाम येईपर्यंत काम करा. मालक असो नाही तर नसो, मालकानं नाही पांडुरंगानं पैसे आणून घरात दिलं पाहिजे. हां तुम्ही उद्या सकाळ वाजवा. ती म्हणणार आम्ही कोणतरी राखीव माणसं लागतात. काय माणसं आहे तुम्ही असो. हां नाहीतर आमच्याकडे काय हो 8ला घरातनं निघायचं, 8चं टायमिंग. आणि काया उपयोग कशाचा येतो, कायेचा. वारी करून जे मिळत नाही ते ह्या ठिकाणी शेतात तुझं आहे, तुझं पाशी जाग्यावर वेळेत जावा, प्रामाणिक काम करा. नाहीतर तिथं गेले की मग ह्याने कपडे बदलायचे. ड्रेस आणलेला असतो. ड्रेस 70 वय झालं तरी ड्रेस घालतात. ड्रेस घालायचा. ड्रेस घातल्यानंतर म्हणतात अक्का माझी पुढे राहिली का तुझी आहे का आता ग बाई काय. मग तिनं म्हणायचं हाय 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 पण व्हायचंच आहे ग. होय ती तर 10 रुपयाची पुडी जाळून हिला द्यायला खुळी यावी. नाही तर काय. अशी लई आमच्याकडे बरं का, तुमच्याकडे चांगली माणसं आहेत, आमच्याकडे अशी फुकट खाऊच आहेत, लई फुकट खाऊ. आणि काय सांगायचं मला मग त्यांचा मग ते मेळ बॉम्बे गोवा बॉम्बे गोवा बॉम्बे गोवा. हां ते झालं की मग खरपकट आहे का वाटतं तसं नाही वाटतं पिशवी तिकडू पुन्हा उठून जायचं खरप आणायला. खरप घ्यायचा हातात आणि गल्लीतला 7-12 काढायचा. खुरप्याला सुरुवात आणि म्हणायचं काय घरात दंगा उठला होता आता का कसला दंगा होता रात. अगं दंगा नव यो पुढचा मांडलेला दंगा कर. हा काय माणूस करील आणि काय नाही. काय या वैष्णव रोज वाऱ्या केली असन चंद्रभागा तुझ्यामुळंच काळी पडली. मी जरा फटकाळ बोलतोय म्हणून पुन्हा नाही का सांगेन असा चालतंय मला. पण आपलं हाही मी चांगलं चोखच काम करून जाणार. आणि पुन्हा सुद्धा ह्या भांगलाय लागल्या ही बी बाबू भांगलाय लागलं की हिनी चल गपाती तणाव माती. सत्य परिस्थिती खरं आहे खरं. कसा कालवा उठलाय बघा की.
असला जर वारकरी पंढरपूरला गेला तर देव आलिंगन द्यायलाच येईल नाही पुढे येईल का. महाराज देवान काय काळा गॉगल लावला या, त्याला कळत नाही काय ही काय करते जात ते, हा कळत नाही का त्याला काय काया वैष्णव करायचे आहे. 6 अक्षर आणि 3 शब्दाचा अर्थ चाललाय. आणि जर तुम्ही प्रामाणिक काम केलं ठरलेल्या वेळेपेक्षा थोडं राहत असलं, मालक तुमचं शेत माझं शेत 2 नाही एवढं वाकून राहतंय, वेळ झाली पण मी काढल्याशिवाय जाणार नाही. मालक म्हणील हे बघ काढ आणि हातीगावताचा बेंडा घे आणि घेऊन जा घरला. गारव्यानं तिची मसरं दूध देतील आणि पाला काढतो म्हणून कोंबट्या मोडणाराची महिन्यात मस उडी बांध. खरं आहे का नाही सांगा. देवाला तुम्ही किती देखणं आवडत नाही, देवाला तुमची श्रीमंती किती आहे आवडत नाही, देवाला तुमचं कर्म कसं आहे आवड. मग कर्म कोण करतं काया. मग कायेनंच कर्म जर तुम्ही असं केलं, घेऊ नका नाव विठ्ठलाचं, तुमच्या जवळ येऊन उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. पुंडलिकानं देवाला बोलवला नव्हता, पुंडलिकानं देवाला मग कोण गेलं देव होऊन गेला. आणि विठोबानं सुद्धा त्याला सांगितलं बाबा रे चंद्रभागेचं स्नान आणि तुझं दर्शन केल्याशिवाय माझं दर्शनच मी माझ्या कोणाला मान्य करून देणार नाही. तुझं दर्शन आधी, म्हणून आमचा वारकरी संप्रदाय विठ्ठलाचं नाव घेण्या अगोदर पुंडलिक वरदा हरी विठ्ठल आणि नंतर विठ्ठलाचं नाव आहे. अगोदर कुणाचं नाव आहे भक्ताचं. भक्ती करायसाठी टाळ कुटायला लागत नाहीत, भक्ती करायसाठी वाऱ्या कराव्या लागत नाहीत. भक्ती करताना हे कर्म नीट करा, कर्म नीट करा. काया वैष्णव झाल्याशिवाय राहणार नाही, वाचा वैष्णव करायचे. काया भरपूर बोललं तरी संपणार नाही, पण वाचा वैष्णव करायचे. वाचा वाचा उलगडते का तुमची वाचा आहे ना. कशी वैष्णव करायची आता तुम्हाला क्लू दिलाय म्या. काया वैष्णव कशी करायची, आता वाचा वैष्णव कशी करायची. वाचा म्हणजे काय हा बोलणं. बरोबर बोलतं कोण, बोलतं कोण तर ह्या तोंडाला कोण बोलतं, तोंड बोलतं नव का. धराची पण बोला बघू. मन काय देव सुद्धा हरकत असलं बघत असल्यावर काय खरील देव. देवाला येड्यात काढणार. अहो बोलते जीभ. कोण बोलतं म्हणून तू जीभ दाबून धरा बोला बघू. तोंड मोकळं सोडा, जीभ दाबून धरा. बोलायला येईल का. चिमट्यात पकडायची सांडशीत गरम करून. हां माझं कीर्तन म्हणजे सकाळपासून चालणार आहे. चालू दे. आधी गुतायचं नाही पुन्हा कुतायचं. परवडतंय का. तुम्ही रासारी गोंधळ घाला म्हणावं मा इकडं मांडव मोकळाच आहे आम्ही बघतो काय करायचं. असो वाचा वैष्णव करायचे. वाचा वैष्णव करताना संत कबीरांनी सांगितलं बरं का. वाचा म्हणजे कुणामुळे होते वाचा आहे का आपल्याकडं आहे का. हां हां काय हरकत नाही आहे ना आहे. मग आता मला सांगा तलवारीला धार असते का नाही असते. मग तलवार कठीण आहे का मऊ आहे. कठीण आहे. शाबास माणसं हुशार आहे. आता जीभ कठीण आहे का मऊ आहे. मऊ आहे. तिची घडी केली तरी होते, मुरगळली तरी वाटेल तशी वळवली तरी वळते, पण तलवार वळवता येत नाही. पण समजा तलवारीची जखम झाली तर ती बरी होते. तलवारीची जखम झाली तर ती बरी 8 दिवसात होईल, महिन्यात होईल, 2 महिन्यात होईल, पण बरी होते. पण ह्या बाईनं जर जखम केली तर
जन्म ही जखम दिसत नाही, तलवारीनं केलेली जखम दिसते. ही मऊ आहे, हिनं केलेली जखम अशी होते की ती कधीच बरी होत नाही. आणि जखम दिसत खरं आहे ना. मग आज पातूर तुम्ही कुणावा असा बेवड नाही नाही. म्हणून तलवारीला जास्त धार का हिला जास्त धार? जिभेला जास्त धार आहे. मग जपून कुठलं वापरायला पाहिजे? तुम्ही म्हणताय सा जीभ जपून वापरली पाहिजे असं तुम्ही म्हणताय सा. माझा विश्वास बसत नाही. बघा बघा, म्हणून कबीराने सांगितलं हिची जखम वाईट आहे म्हणून हिला 32 शिपायाच्या कंपाऊंड मध्ये ठेवली. किती पहारेकरी आहेत? 32. हा, आता ज्याचं पडले त्याचा काही सवाल नाही. आणि पाक दात पडल्यावर मगच देवळात येत आहे आणि पुन्हा भजनात बसतंय. आणि म्हणजे थोडा विठ्ठल भडवा, थोडा माधव भडवा, थोडा विठ्ठल भडवा, थोडा माधव भडवा. आता काय करायचं याला? हा, आणि मोहरो सगळे अशा भजन म्हणायला. भजन म्हणते विठ्ठल बी भडवा आणि महादेव बी भडवाच. काय करायचं? हां, जीभ जीभ कोण म्हणतंय? जीभ. देवाला तर सरळ बोलते म्हणता काय. म्हणून अंगात ताकद आहे, जोपर्यंत हिंमत आहे, तरुण आहे, तोपर्यंत भक्तीच्या मार्गाला लागा. आता ह्या कबीरानी याचं वर्णन छान केलेलं आहे, संत कबीरानी. काय पाल आली वाटतं? पाल आली. मग तुम्ही माझा ऐका, ग बसा जरा. मी उशीर होतोय कीर्तनाला, ऐका. तुम्ही काय म्हणू नका कोणाला. याच्याबद्दल वर्णन केलेलं आहे. 32 शिपायांच्या मध्ये हिला कोंडून गाठलेली आहे. ही इतकी वळवळ करणारी आहे, इतकी धारदार आहे, इतकी जखम करणारी आहे म्हणून तिला कोंडून गाठली आहे. आणि ते दात त्या जिभेला काय म्हणतात बघा. त्यांचा संवाद चाललाय, संवाद चाललाय. काय म्हणतात दात? दंत कहे जीभ को हम हो 32 तू हो अकली माय. दंत कहे जीभ को हम हो 32 तू हो अकली माय. एक बार चाव जाऊं तो फिर्यादी कहाँ जाए. 32 दात म्हणतात ए जिबे लय वळवळू नको, आम्ही 32 जण आहे. जर सगळ्यांनी मिळून एकदा जर चावलो तुला, तुझं तुकडं करीन, पुन्हा तुला बोलायला याचं नाही, तक्रार कुणाकडे करणार? असा त्याचा अर्थ आहे. दंत कहे जीभ को तू हम हो 32 तू हो अकली माय. एक बार चाव जाऊं तो फिर्यादी कहाँ जाए. एवढं ऐकलं ती एकटी पट्टीनं काय म्हणली माहिती आहे का? फाकडी. फाकडीच म्हणायची तिला. फाकडी बी म्हणा आणि वाकडी बी म्हणा, अशीच आहे ती. ती काय म्हणली? अरे बाबानो, खरं आहे तुमचं चुकीचं आहे असं मी म्हणत नाही, पण माझं बी जरा ऐकून घ्याल. हो म्हणले, घेतो. मग जीभ कहे दंत को तुम हो 32 मैं हूँ अकली माय. एक बार तेड़ी चलू तो 32 ही गिर जाए. एक बार तेड़ी चलू तो 32 ही गिर जाए. अरे कशाला त्यागार करताय 32 जण? एकदा एखाद्याला वाकडं बोललो तर दात पाडीन येऊन त्यो. मग 32 जण भारी का एकटी भारी? हा, एकटीच भारी आहे म्हणून गड्यांचं गुडगं गळ्यात आलं. आपण लग्न झालंय कोणाचं इथं? नाही, सगळे अशीच आहेत म्हणे. बरं झालंय असं म्हणूया. झालं असलं तर ती मोहरं कोण उभा करतात लग्नात? हा, नाही नाही, त्या अंतरच्या पुढं अलीकडं पलीकडं बरोबर. नवरा नवरी, हां. आणि तांदूळ पडल्यावर त्याच्याने पुन्हा काय म्हणतात? हां, हे सांगा काय म्हणतात? नवरा बायको. पुन्हा पती पत्नी बी म्हणतात का नाही? मग ही एवढी नावं का पडली हो याशी?
तुम्हाला ह्यातलं काय म्हणजे झालं असलं एखाद्याचं लगीन तर कळल त्याला. देव बघायचा आहे, तुकारामाच्या शब्दाचा अर्थ खोलायचा आहे. हे आपल्यावर केलेल्या 16 संस्कारापैकी एक संस्कार आहे लग्न. त्या संस्काराचा अर्थ कळलाय का बघा, कळलाय का बघा. नाही कळलेला ऐकून घ्या. बायको नवरा, नवरा आणि बायको, पती आणि पत्नी. मग प्रत्येकानं लग्न ज्यांचं झालंय त्यांनी विचार करून बघा. त्या माऊलीनं बी विचार करावं, ह्याच्यावर तांदूळ पडल्यावर हा नवरा मिळालाय का दाल्ला मिळालाय का कोण आहे, पती आहे. मग त्यानं बी विचार करावा ही बायको मिळाली आहे का नवरी आहे का पत्नी आहे. आणि हे ज्या वेळेला कळलं त्यावेळेला लग्नाचा अर्थ कळला. नाही तरी काय थोडी स्वान सुकरे बापुडी. लग्न झालं मुलं झाली म्हणजे संसार नाही. मुलं कुत्रेशनी सुद्धा होते. हो मी नाही तरी काय थोडी प्रमाण आहे त्याला. स्वान सुकरे बापुडी तरीच जन्मा यावे दास विठोबाचे वार. हा मी प्रमाण सोडून काय बोलणार नाही. फक्त संसारात ते जागा कुठे दाखवतो. हा वाचेनं वैष्णव व्हायचं आहे तर या जिभेनं कुणाला जखम करू नका. या जिभेनं कुणाला जखम करू नका. वाचा वैष्णव झाली. काया वैष्णव कशी करायची कळलं, वाचा वैष्णव कशी करायची कळलं. आता मन हाय, मन आहे का, आहे असं समजा. मन वैष्णव कसं करायचं थोडक्यात सांगतो मी. जरा 2 मिनिटं गायनाला वेळ देणार नाही, एवढं सांगतो. हा भजनच घेऊया आपण. मधलं भजन घ्या. मधलं भजन घेऊ नाही कडूचं घेऊ, तिची काय अडचण नाही. कुठलं बी घेऊ, सगळं एकदम घेऊ. आपल्याला काढणी मोडणी संकटच करायला येत्या. काय आवरा आवरा म्हणताय काय तर हा चालू दे चालू. बघा आता काय वैष्णव करायचं ठरलंय आपलं. मन बघितलंय, काया बघितली, वाचा समजली, मन नाही. मग ते वैष्णव कसं करायचं. ज्याच्याबद्दल माहीतच नाही त्याला वैष्णव कसं करायचं. सोपं सांगतो. दोघी तिघी जणी जावा जावा होत्या. दोघी तिघी जणी जावा जावा. कोण होत्या, कोण होत्या. मग हसताय का. शब्द कसा आहे बघा मराठीतला. जावा या म्हटलंय का त्यात. या हा शब्द आहे का त्याच्यात. किती सुंदर मराठी, इतकी रुचकर आहे मराठी. त्याचा फक्त तुम्ही रसच घेणारे पाहिजे, रस घेणारेच पाहिजे. माकडासारखं नारळाच्या घासावर बसून उपाशी राहू नये. नारळाच्या घडावरती बसलं तर माकडाला उपाशीच राहावं लागतं. का, खाण्याची प्रोसेस माहीत नाही, खाण्याची पद्धत माहीत नाही. तसं मनाला वैष्णव करायचं आहे. मराठी किती सुंदर आहे बघा. तिघी जणी जावा होत्या. माता सख्या असतील, चुलत असतील, बरोबर का नाही, पण जावा होत्या. आता पूर्वीची घरं तिघं भाऊ सौतं राहिलेलं. सौतं म्हणजे कळतं का. हा हा तुम्हाला कळलं ना वय. तुम्ही तर ते सगळा इस्तू फिरवलाय आले हो. कोणामुळे सौती राहिली हो. तुम्हाला नाही म्हणत बाळांनो. तुम्ही हे शिका, तुम्ही हे नक्की शिका. काळाची गरज आहे. एकीला किंमत आहे जास्त, एकीला किंमत आहे. हीच बोटं जर म्हणली आमचं यांचं कोणाचं पटत नाही, आम्ही यांना एकमेकाला चिकटणार सुद्धा नाही. जीवचीला का चाटून खाणार, जेवणार काय. हां मग खादीपुरती कसं एक होत आहे हो. स्वार्थ असला की गुलू 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 जावा जावा बोलते त्या. आणि स्वार्थ संपला की कोण आहे ती कोणाला ठाऊ. विचार सुद्धा कराय मोकळं नाही कोण, नाही का नाही. आता विषय मनाचा चाललाय. काया वैष्णव, वाचा वैष्णव, मन वैष्णव करायचं आहे. मन वैष्णव कसं करायचं सांगतो. दोघी तिघे जावांची 3 मुलं. एकीचं 11 वर्षाचं, एकीचं 9चं, एकीचं 7 वर्षाचं. 3 मुलं सोप्याला बसली आणि त्यांच्या नादानं शेजारची 2 मुलं आली. आपल्या घरात मुलं असल्यावर दुसऱ्याचं येतं का नाही. हां येतं का नाही.
तुम्ही सुद्धा बारका असताना कोणाची तरी घर तुडवून आलाय का नाही? हां, मग तशी ती 4-5 मुलं सोप्याला अंगणात खेळत होती. खेळायला लागली. मग त्यात धाकटी जी जाऊ होती त्या तिघीतली, तिच्या पोराची दूध प्यायची वेळ झाली. दूध प्यायची वेळ झाली. मग ती आतनं काय म्हणते, पप्या इकडे ये रे. पप्या म्हणला येत नाही. ऐकून घेतलं न घेतलं केलं. पुन्हा मोठ्या म्हणले, ए पप्या तुला किती वेळ सांगतो इकडे ये ना. तो म्हणला येत नाही. बरं म्हणले आता काय ह्याच्या नादाला लागण्यात अर्थ नाही. हुशार मनात विचार केला तिनं. 5 मिनटं जाऊन दिली, मन बघा. 5 मिनटं जाऊन दिली, मन बघा. बाहेर आली. मनात विचार कुठं करतो आपण? मनात, बरोबर का नाही? विचार, मनातला विचार जो आहे तो कोणाला सांगत नाही. हां, धर्मराजाला सुद्धा प्रश्न विचारला होता यक्षानं, धर्मा आता तो विषयच नको बाबा. आता मनात विचार केला, बाहेर आली. ती मुलं खेळत होती. तिनं मनात विचार काय केला आणि तिनं डाव कसा टाकला बघा. शेजारणीचं पोरगं जी खेळत होतं त्याला म्हणले, बाब्या सकाळी लवकर तुझी मम्मी आणि पप्पा कुठं गेली रे? ती म्हणला नाही गेलेली. हां, म्हणली मी मगाशी दुकानला गेलो होतो, गाडीवर बसून नवी साडी नेसून बॅग बिग अडकून पर्स अडकून गेली. आणि पकवाजवाल्यांचं कौतुक केलं पाहिजे बरं का. वय किती झालंय पण पॉईंट कसा मारते तो, लक्ष असं बारकाव्यानं पाहिजे बघ. तुम्हाला दंडवत माझा बघा. असं म्हणल्याबरोबर पप्यानं छड्डीवर पडली. होय होय, पहिल्या बारक्या पोरांच्या छड्ड्या आमच्या बारक्यापणात दिल्याचा असायच्या. एका हाताने छड्डी धरायची, एका हाताने शिंबूड पुसायचा. एका हाताने शिंबूड पुसायचा. ही धुयालाच 2 कच साबण लागायचा. 2 कच. त्यावेळेला 15 पैशाला कच साबण येत होता. त्यात कोणतरी असेल ह्यात त्यात ते धुणारं असणार का नाही? हां, 501 साबण. साबणावर नंबर असायचा 501. 1 कच साबण, 15 पैशाला 1 कच. कच साबण आणला की आमची आई 3 महिने घालवायची. सामान साजं धुणं धुया नुसता असा फिरवायची. हां, तुझी कापडं, हां माझी कापडं आई साबण लावून धुती. या हाई तशीच मिटलेली आहे. परिस्थिती गरीब, करणार काय? आता पाणी आल्यामुळं ऊत आला या. ऊत आला या. आलाय का नाही? हां आला या, आला या, आला. येऊ दे. आली त्या पोरास निघती. पोरगं शेजारचं पळून गेल्यावर डाव मोडला. डाव मोडला. दुसरं बी गेलं. मग झाला डाव मोडल्यावर सगळीच गेली आपापल्या घरात. पुन्हा आपल्या कार्ट्याला कानाला धरलं आणि घरात आणलं आणि म्हणली दूध पिके. आणि तेच जर तिचं मन चांगलं असतं तर त्या आपल्या पोराला 1 वाटी द्यायचे, 2 वाट्या दूध घेतलं असतं आणि 4 वाट्या घेऊन बाहेर आली असती आणि टाकभर घेऊन त्या सगळ्यासनी जर दिलं असतं तर तिचं मन वैष्णव आहे म्हणायचं. तिच्या घरात देवानं कधी दुपतं कमी पडून दिलेलं नाही आणि देणार पण नाही. वागायचं असलं तर असं मन ठेवा, वाटणाराच्या घरात कधी कमी पडत नाही. लक्षात राहील. मन वैष्णव करायचं आहे. काया वैष्णव कशी, वाचा वैष्णव कशी, मन वैष्णव कसं. काया वाचा म्हणे झाला विष्णुदास. आणि एवढं जर केलं तर मग विकार रहित त्याचं मन होतं आणि मग काम क्रोध त्याशी बाधेचे ना. मग त्याला कुठलीही बाधा होत नाही. दोन्ही चरणाचा अर्थ संपला. मधलं चाल घ्या, पुढच्या चरणाचा अर्थ.
जय गोपाल कुमार बोला बोला जय जय गोपाल कुमार काया वाचा मने झाला विष्णुदास काम क्रोध त्यास बाधेची ना विश्वासे तो करी स्वामीवरी सत्ता सकळ भोगिता होय त्याची तुका म्हणे चित्त करावे निर्मळ येवोनी गोपाळ राहे तेथे. शेवटच्या चरणामध्ये संत तुकोबराय सांगतात बाबा रे अशी जर तू आता मगापासून आपण कायेचं वाचेचं आणि मनाचं जे निरूपण ऐकलं असं जर तुम्ही वागत गेला या स्टेपनं जर तुम्ही आचरण करत गेला तर तुम्हाला देवाकडं जावावं लागणार नाही. का तर काम क्रोध मद मत्सर दंभ आणि अहंकार हे षडविकार तुमच्या अंतःकरणातनं गेलेले असणार आणि गेल्याशिवाय अशी भावना आपली होणार नाही. म्हणून उद्यापासून आता ज्या कायेचा वापर कसा करायचा वाचेचा वापर कसा करायचा आणि मनाचा वापर कसा करायचा हे मगापासून निरूपण सगळ्याला कळलं असं सांगितलंय. कळलंय का नाही सांगा. कळलंय ना. उद्यापासून वागणार का नाही वागणार नाही तरी कीर्तन झालं झडा 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 झाडायचं घे तुझं तुला निघालो असं काय करू नका. नाही नाही हा यज्ञ आहे इथनं काहीतरी घेऊन जायचं आहे मी द्यायला आलोय तुम्ही घेऊन गेलं पाहिजे इसकटू नका तर तुमच्या जीवनात सुख आहे समाधान आहे ऐश्वर्य आहे संपत्ती आहे गोकुळासारखा आनंद घरात असणार आहे गोकुळासारखा. आता चित्त तुका म्हणे चित्त करावे निर्मळ येवोनी गोपाळ राहे ते. चित्त निर्मळ होतच आणि झाल्यानंतर त्याचा एक दृष्टांत सांगतो. लंकेचं राज्य रावणाला मारल्यानंतर त्याचाच भाऊ असणाऱ्या विभीषणाला दिलं प्रभू रामचंद्राने आणि सगळे आनंदात आले अयोध्येला. अयोध्येला आल्याच्या नंतर प्रभू रामचंद्राचा मोठा स्वागतोत्सव झाला. अयोध्येमध्ये फार मोठा आनंद उत्सव साजरा झाला आणि प्रभू रामाने याचकांना भरपूर धनद्रव्य वाटलं. राम सीता आसनावरती बसलेले आहेत लक्ष्मण त्यांच्यावर चवऱ्या ढाळत उभा राहिलेला आहे आणि मारुतीराया त्यांच्या पायाजवळ असा बसलेला. कसा घरात गेल्यावर प्रॅक्टिस करा आणि ते बी अंगात अवसान आहे तोपर्यंत नाहीतर पुन्हा बसायला येत नाही. आताच पाय लांबवत्यात आकडत्यात असं बघा. मारुतीराया पायाजवळ बसलेला आहे. सगळ्यांना दानधर्म करून मोकळा झाला प्रभुराम आणि सीतामाई हळूच कानात सांगायची हवं ऐकलं का तुम्ही सुद्धा म्हणता नका. काय करायचं एवढं मोहर चाललंय 8 तास तरी काया वाचा आणि मंतिनीचा संगम बाहेर पडला बघा. प्रयागराज म्हणतात याला प्रयागराज. तिन्हींचा संगम त्यांनी दाखवला बघा. महाकुंभ म्हणायचा याला महाकुंभ. असो सीताबाई म्हणले नव होय ऐकलं सका म्हणजे काय म्हणले मारुतीचा सत्कार करा की. रामानं ऐकून घेतलं न घेतल्यागतच केलं. पुन्हा आणि 5 मिनटं गेली आणि 5 मिनटानं बायको ग बसल ती बायको कसली
म्हणजे रामाची असू दे नाही विठ्ठलाची असू दे, गप्प बसेल ती बायको नव. ज्या वेळेला दाल्ला तिचा ऐकल त्याच वेळेला तू माझी बायको मी तुझं ऐकू, तू माझी बायको मी तुझं ऐकू. म्हणून सांगितलं बायको आहे का पत्नी आहे का नवरी आहे का आणि कोण भेटली आहे ते बघा, आणि कोण भेटली आहे तो अभ्यास जर जन्मात केला असा तर सुखी संसार झाल्याशिवाय राहणार नाही. बायको कोणाला म्हणायचं, पत्नी कोणाला म्हणायचं, अर्धांगिनी कोणाला म्हणायचं, लक्ष्मी कोणाला म्हणायचं, ही बायकोचीच रूप आहेत. पण ज्यानं भेटलंय तो अभ्यास असेल त्याला वाळगतं. ते आता पुन्हा कधीतरी योग आला तर सांगेन कोणाला बायको म्हणायचं. मग तुम्ही प्रत्येकजण आपण कोण आहे ओळखायचं, आणि त्यानं बी ओळखायचं आपल्याला कोण भेटली आहे, कोण भेटली आहे का, पूर्वजन्मीची झडती भेटली आहे कोणास ठाऊक, पूर्वकर्मीची फळं भेटली आहेत काय कोणास ठाऊक. असो, आता 4 डाव ऐकून घेतलं नाही रामानं. आता 4 डाव जर झाला एखादा तर बाईचा चेहरा कसा होतो माहिती आहे का? कवान कवा हिनं माझं ऐकलंच नाही, मनातल्या मनात काय म्हणत असेल ती तिचं तिला माहीत. हां, पुन्हा भरत आला आणि भरतानं सांगितलं दादा अहो आनंद उत्सव साजरा झाला आहे, वहिनी 2-4 वेळ तुमच्या कानात काहीतरी सांगतात आणि तुम्ही ते कानाडोळा करताय. तर त्यावेळेला भरताला जवळ बोलवलं आणि प्रभू रामानं सांगितलं मला ती म्हणते या हनुमंताचा सत्कार करा. मग भरत म्हटलं करा की त्यात काय अवघड आहे, राजा आहे अयोध्येचं तुम्ही, तुम्हाला काही कमी आहे, करा की सत्कार. त्यावेळेला भरताला म्हटलं इकडे ये, खाली वाग जरा, माझ्या तोंडापाशी कान आण. आणि तोंडाजवळ भरताचा कान आल्यावर सांगितलं सुनो रे भरत भाई कपी से हम उरी नहीं. भरता अरे जगाला काय मी द्यायचं ते देऊन टाकीन, पण या मारुतीला देण्यासारखं त्याच्या उपकाराला उतराई होण्यासारखं माझ्याकडे त्याला द्यायलाच काय नाही, म्हणून मी गप आहे, माझ्या अब्रू काढू नको. त्याच्यामुळं मी आज राम आहे, मारुतीमुळं राम आहे. म्हणून भक्ती कशी करावी ते तुकोबारायानं कळलं आणि म्हणून ते म्हणाले शरण शरण हनुमंता, शरण शरण हनुमंता, तुझं आलो रामदूता, तुझं आलो रामदूता, तुझं आलो रामदूता. आलो रामदूता, शरण आलो म्हणतायत तुकोबाराय तुला, हे रामदूता मला भक्ती कशी करायची ते शिकव. आता मारुतीरायाला देण्यासारखंच काही नाही म्हटल्यावर सीतामाईनं रामबी ऐकून घेईना, कोणच काय माझा मेळ घेईना, म्हणून ज्या वेळेला लंकेहून त्या आल्या त्यावेळेला बिभीषणानं त्यांना नवरत्नांचा हार त्यांच्या गळ्यात घातलेला होता, अर्पण केलेला होता सीतामाऊलीला भेट. आणि एक एक रत्न त्याचं पृथ्वीच्या किमतीचं एक एक रत्न होतं, तो नवरत्नाचा हार काढला आणि मारुतीच्या गळ्यात घातला आणि मारुतीचा सत्कार जानकीमाईनं केला. मारुतीरायानं ते घेतलं, माकडच ते असं केलं, जय श्रीराम उड्डाण मारलं, त्या बुरुजावर जाऊन बसलो. तिथं बुरुज नाही, सगळीजण बघायला लागली तिकडं, बुरुज नाही पण त्यांच्या वाड्यात बुरुज होता, त्या बुरुजावरती जाऊन बसलं आणि असं सगळ्याकडे बघायचं. आणि सीतामाई बी त्याच्याकडे बारकाव्यानं बघायचं. यानं काय करायचं, असा मणी घ्यायचा, दातादारा काटदिशी फोडायचा, असं फेकून द्यायचं. सीतामाई म्हणली द्वाड ही जातीव गेलं वाढत, ह्याला काय किंमत कळावी या रत्नाची, पाला खाऊन झाडावर राहणार मीच खोळी म्हणली ह्याचा सत्कार कराय, ते रामानं केलं तीच बरोबर आहे. पुन्हा बायकाशनी कळतो, पुन्हा कळून काय उपयोग आहे, हार बी गेला, आता ती मागं देईल का म्हणी, ती मागं देते देईल काय मागं, म्हणजे हा बी गेलं हू बी गेलं म्हणून ही लागली आणि तडपडायला. आता करायचं काय, पुन्हा दुसरा मणी काढला, काट दिशी फोडला, फेकून दिला. 3-4 मणी फोडल्यावर म्हणजे ए इकडे आला, काय माते, अरे म्हणली तुला काय कळतं का, आणि कळल्यावर म्हटलं ही परिस्थिती आली असते, कळणाराचं काम नाही म्हणलं, कळणारा भक्ती करत नाही, कळणारा अहंकारी होतो, कळणारा अहंकारी होतो, कळणाऱ्याला भक्ती कळत नाही, म्हणून मला कळत नाही तेच बरं आहे म्हणलं. अरे म्हणली येड्या तू ते मणी का फोडायला लागलायस, तर म्हणलं त्यात राम नाही, मी कशाला ठेवून घेऊ, राम नाही, नाही म्हणलं राम त्यात, ही काय तिच्या देखत योग फोडला, म्हणलं हाय का बघूयात राम, नाही राम,
आता काय करायचं म्हणजे तुझ्यात राम आहे का? हा म्हटलं आहे तर असल्याशिवाय का बोलतोय का म्हटलं तुमच्यात राम आहे? हा दावा म्हणजे आहे म्हणताय पण सोपं नाही एवढं. तुमच्यात राम आहे काय? हा हाय त्याला म्हणलं तुझ्यात राम आहे का? म्हटलं राम असल्याशिवाय आहे का? म्हटलं राम आहे म्हणून तर मी आहे, राम आहे म्हणून तुम्ही आहे, राम आहे म्हणून हे जग आहे, राम आहे माझ्यातला राम बघायचा आहे माते तुला? ठीक आहे मागे सरला. जय श्रीराम अशी बटन तुट होय एवढंच आहे अगोदर. ते बी कीर्तना दिवशी घालतो पुन्हा काय उघडाच असतोच काय म्हणा. बरं का गंमत कळली का तुम्हाला? तर अंतकरण फाडलं त्यावेळेला त्या सीतामातेला त्यात राम सीता लक्ष्मण आणि पायाजवळ बसलेला ह्यो बाबा बी दिसला. याला हृदयाचं आसन म्हणायचं. तू का म्हणे चित्त करावे निर्मळ येवनी गोपाळ राहे ते. असं अंतकरण तुमचं ज्या वेळेला होईल आयुष्याचं सार्थक झालं असं समजा, भक्ती फळाला आली असं समजा, पारायणाला वर्गणी दिलेली फळाला आली असं समजा, जागायला 7 दिवस जागलेल्याचं फळाला आलं ते बी म्हणलं ते आपलं बी सार्थक झालं म्हणलं. त्याला कोणी हात सुद्धा लावलेला नाही का? लावलाय. मग त्या स्पीकरला सुद्धा कळलं बघा. ते सुद्धा म्हणलं तुमचं बरोबर आहे. झालेली सेवा परमपिता परमात्मा पांडुरंगाच्या चरणी, जगाची आई असणारी माता रुक्मिणीच्या चरणी, रुक्मिणीचं स्वरूप असणाऱ्या तुमच्या चरणी, विठ्ठलाचं स्वरूप असणाऱ्या तुमच्या चरणी आणि माझ्या कृष्णाचे सौंगडी असणारे तुमच्या चरणी, ह्या बाळगोपाळांच्या चरणी काय म्हणणार सांगा? नाही तुम्ही भावी जगाच्या माता म्हणून तुमच्या चरणी, भावी जगाच्या माता, भारताचं भविष्य, हिंदू संस्कृतीचं भविष्य. मला अभिमान वाटला तुमच्याबद्दल. यांच्याबद्दल टाळ्या वाजवा. हा मुलींची संख्या जास्त आणि लग्न का होईना ती? नाही इथं संख्या जास्त आहे. ही बघा की 2-4च आहे. ती बी कशी धरून आणल्या गत उभा राहिली. धरून आणून उभा करते इतकं नाही आरोपेशनी. तसं नाही वाघासारखं पाहिजे. शावा हा अर्धार छाती पाहिजे. दूध डिरीच्या मड्यावर घालू नका. कसाही दाढी पिकली माता कसं उडी मारतय असो ना कसा खरं आहे का खोटं आहे? चैतन्य पाहिजे. हा नुसता पैसा मिळवू नका. ही बलदंड झाली पाहिजेत. व्यायाम करायला शिकवा. पोटासाठी शिक्षण देऊ नका, ज्ञानासाठी शिक्षण द्या. मनगटावर पोट भरायची हिंमत ठेवा. मनगटात रग येऊन द्या त्यांच्या. म्हणून कृष्णानं मथुरेला जाणारं लोणी अडवून गोपाळासनी वाढलंय. हा क्रांतिकारक आहे भगवंत. त्याच्यापासून काय शिकलं आपण? काहीच कळला नाही कृष्ण आपल्याला. झालं बोलावं तेवढं थोडं आहे. किती वाजले? 11:15. मग 10:10 11:10 12:10 अजून टाइम आहे. नाही पण पहिला दिवस आहे. मी बी तुमच्या मागे 7:30 लावणार नाही होय. नाहीतर ही म्हणणार ही इक कुठनं आणलं सा का नाही? ही इक दिलंय त्या असदच्या बाबानं का नाही? असं काही करू नका. बोलण्याच्या ओघामध्ये मी बी तुमच्यासारखा सामान्य माणूस आहे. माझ्या मुखात नाही एखादा वेडा वाकडा तुम्हाला अंतकरण दुखवणारा असा जर शब्द गेला असला तर मी तुमची क्षमा मागतो. पदर पसरतो. चुकीचं आहे ते माझं मला द्या. जाताना कृष्णाबाई टाकून जातो. होय जे योग्य आहे ते घ्या. उद्यापासून फरक पडला पाहिजे वागण्यात. तर घरात लक्ष्मी, तर घरात भगवंत, तर घरात आनंद, तर घरात आनंद आहे. म्हाताऱ्या माणसानं ठिसकारायचं नाही. मांडीवर नातवांड माऊली नाही पाहिजे. ती एवढी आघोळाच्या खड्यागत आजी गोड पाहिजे.
आणि आजोबानू तुम्ही बी लय कारभारी होऊ नका असा आता. हां, नातवंड आपल्याला सोडून नाही गेली पाहिजेत असं जर वागणं जमलं, संसार आनंदात आहे असं समजायचं, संसार देवासारखा आहे, वैकुंठ तुमच्या घरात आहे असं समजायचं. हेच शिका, बाकीचं काही शिकू नका तुम्ही. लय अभंगाच्या भानगडीत पडू नका, ती लय कोड अवघड आहे, लय कोड अवघड आहे, एवढं सोपं नाही ते ना. म्हणून सांगितलं अनंत ब्रह्मांडे जायाचे उदरी हरी हा बालक नंदा घरी, नवल केवढे केवढे नकळे कानोबाचे कोडे. कोडा आहे ते. अभंग उलगडायचा असलं तर एवढी कुवत येऊ द्या, एवढी ताकद येऊ द्या, मग अभंगाचा रस प्या, काय हरकत नाही. पण सामान्य माणसासारखं वागायला शिका, आचरणात बदल करा. आणि पुन्हा एकदा चुकल्याच्या शब्दाबद्दल तुम्हाला बी माझ्या उभे राहिलेल्या मंडळींनी अतिशय छान मौली साथ केली. तुम्ही मला साक्षात नारद कुंभारासारखे वाटला. त्यांच्यासाठी एकदा सगळ्या गायनाचार्यांच्यासाठी टाळ्या होऊ द्या. माझ्या ह्या ताईंच्यासाठी एकदा टाळ्या होऊ द्या. आमच्या फौजदार साहेबासाठी चोपदार आमच्या सवंगड्यासाठी टाळ्या होऊ दे. पकवाज मास्तरांच्यासाठी, पेटी मास्तर असून उत्कृष्ट गायनाचार्य आहेत त्यांच्यासाठी एकदा, विनेकऱ्यासाठी एकदा, मंडपात बसलेल्यांच्यासाठी एकदा, मंडपाच्या बाहेर आहेत त्यांच्यासाठी एकदा, हां जे झोपलेले आहेत त्यांच्यासाठी एकदा. ते म्हणणार आम्ही काय ह्याच्या बाचं काय चवडी तुकडी असं होयालं होय. जवळपास हातुरणात ऐकणारी आहे ती म्हणणार आहेत उद्याच्याला कुठलं उत्तर होती म्हणणार आहे ती, विचारणार आहेत तुम्हाला. जवळची आहे ती ऐकणार का नाही. जिथवर पोचले, ज्याला उकाड्यान काही लवकर झोपली नाही, ती तंबाखू चोळीत बसलेली चौकात रगड आहे ती पण म्हणणार कुठलं उत्तर ती. त्यांच्यासाठी बी टाळ्या वाजवल्या तर बाबानू, काय हरकत नाही. असो, पुन्हा एकदा चुकीच्या शब्दाबद्दल माफी मागतो आणि भैरवी म्हणायला परवानगी. ज्ञानेश्वर पुरे देवा पुढे उत्तरा क्षमा पराद महाराज नाही विचारिला घेता क्षमा पराद महाराज तुका म्हणे ज्ञानेश्वरा रख पाय पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. अरे आरती नियमाप्रमाणे तुमचा कसा नियम असेल